तर नमस्कार द्राक्ष बागायतदार मित्रांनो, मी तुमचा शेतकरी मित्र सुनील पवार. आज तुम्हाला मित्रांनो मी 65 दिवस पूर्ण झालेली द्राक्ष बाग दाखवतोय. बेदाण्यासाठी उत्कृष्ट थॉम्सन जातीचा प्लॉट आहे मित्रांनो. पाहू शकताय खूप सुटसुटीत प्लॉट आहे आणि थॉम्सन जातीसाठी आमच्या भागाकडे कर्नाटक भागामध्ये जास्त करून बेदाण्यासाठी थॉम्सन जात वापरली जाते. गोल असतात आणि बेदाणे खूप छोटे होतात आणि छान होतात. मार्केट रेट पण चांगला असतो मित्रांनो. त्यामुळं आमच्या भागामध्ये जास्तीत जास्त बेदाण्यासाठीच थॉम्सन जातीची निवड केली जाते. प्लॉट एकदम मस्तपैकी सुटसुटीत आहे मित्रांनो. तर जास्त स्पीडमध्ये कॅमेरा नेते कारण की मला जरासं पुढे काम करायचं आहे आणि थांबलो तर मी दाखवेन तुम्हाला. कारण की प्लॉट एकदम सुंदर आहे. कारण की पाहू शकताय तुम्ही घड वगैरे खूप छान आहेत आणि सुटसुटीतपणा पाहू शकताय. पानांवर काही रोग नाही, काय नाही. खूप छान असा प्लॉट तयार केला आहे मित्रांनो यावर्षी. आणि घडांची साईज बघू शकताय आणि मण्यांची साईज पाहू शकताय. आता एक 20 दिवसामध्ये पाणी पकडायला चालू होतील सगळा प्लॉट आपला हा. त्यामुळे त्यांची साईज वगैरे खूप छान मेंटेनन्स केलेला आहे. कोळी रोग वगैरे काय आलेला नाही यावर्षी. आलेला होता पण मेंटेनन्स केला आहे. त्यामुळं पाहू शकता तुम्ही प्रत्येक घडावर काय रोग नाही, पानांवरती काय रोग नाही, सुटसुटीत पण आहे, हवा खेळती राहते. घड वगैरे छान आहेत. झाडावर तरी किमान 70-80 आहेत घड. त्यामुळं बेदाण्यासाठी उत्कृष्ट मानली जाते ही जात. त्यामुळं पाहू शकता तुम्ही प्लॉट खूप सुंदर ठेवलेला आहे. घडांची साईज वगैरे खूप छान आहे. मेंटेनन्स करण्यासाठी आपण जर कष्ट केले तर फळ खूप चांगलं भेटते मित्रांनो. हेच सांगण्याचा हेतू आहे याच्यामध्ये, दुसरं काय नाही. त्यामुळं प्लॉट कसा वाटला त्यामुळे नक्की कॉमेंटमध्ये सांगा आणि काहीतरी प्लॉटमध्ये सुधारणा कराव्याशा वाटल्या तर हे नक्की सांगा मित्रांनो. सर्वात महत्त्वाचं आहे की आपण जेवढं कष्ट करतो तेवढे छान आपल्याला फळ मिळतं मित्रांनो. त्यामुळं खाली सुटसुटीतपणा, तुमच्या औषधांचं नियोजन, तुम्ही त्या झाडांवर किती मेंटेनन्स करता, खर्च करता, हे सगळं महत्त्वाचं आहे. तुम्ही जर लावलं आणि ते तसंच ठेवलं तर ते फळ लागणार नाही आणि त्यावर तुम्ही जर वर्षभर 3 महिने फक्त द्राक्षाची गोळीबार छाटणी केल्यानंतर 3 महिने जेवढं तुम्ही कष्ट घेताय, 90 दिवस जेवढं कष्ट घेताय मित्रांनो, ते खूप छान आहे आणि त्या 90 दिवसाचं फळ हे तुम्ही पाहू शकताय. आणि आता थोडे दिवस बाकी आहेत. 90 दिवसानंतर पाणी पकडल्यानंतर 120 दिवस लागतात आपला प्लॉट रिकामा होण्यासाठी, म्हणजे रँकमध्ये पडण्यासाठी द्राक्ष बागेच्या. आणि तिथनं पुढं आपली बेदाण्याची प्रोसेस चालू. तिथनं एक 15 दिवसामध्ये आपला बेदाणा तयार होतो. त्यामुळं 90 दिवस तरी आपण द्राक्ष बागेची काळजी घ्यावी. खूप छान काळजी घेतली तर खूप छान फायदाही मिळतो. त्यामुळं पाहू शकता तुम्ही ही बाग खूप छान मेंटेनन्स केलेली आहे. खाली पाहू शकता तुम्ही, खाली पण स्वच्छता खूप छान आहे आणि साईज पाहू शकताय. घडांमध्ये खूप छान सुटसुटीतपणा आहे मित्रांनो. हवा खेळती राहिली तर रोगराई पसरत नाही. त्यामुळं घड एकामेकाला चिटकून नाही, सुटसुटीत आहेत सर्व आणि घड पण छान आहेत मित्रांनो. त्यामुळे सांगण्याचा हेतू इतकाच आहे, तुम्ही मेंटेनन्स केलं तर छान होतं. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत जय जवान जय किसान मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा.